नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच मध्ये। आज वर्दी बॅच मध्ये आपण प्रकरण 4 घेऊन आलोय मित्रांनो। बघा, भागाकारांच्या कसोट्या। भागाकारांच्या कसोट्या म्हणजे काय समजून घ्या मित्रांनो। बघा, कोणतीही संख्या दिलेली असेल त्याला आपल्याला भाग द्यायचं असेल म्हणजे पूर्ण भाग जातो म्हणजे ती काय असणार आहे, त्याची कसोटी असणार आहे मित्रांनो। कसं आपण समजून घेऊ, पहिलं याचं व्याख्या लिहून घेऊ मित्रांनो। बघा, व्याख्या काय आहे, व्याख्या लिहिलेली आहे इथं। कसोट्या म्हणजे दिलेल्या किंवा विचारलेल्या संख्येला कोणकोणत्या, बघा कोणकोणत्या अंकांनी किंवा संख्येने, बघा अंकांनी किंवा संख्येने पूर्ण भाग जातो। बघा, पूर्ण भाग जातो सांगणे होय। म्हणजे पूर्ण भाग जातो म्हणजे काय आहे मित्रांनो, समजा पूर्ण भाग म्हणजे काय समजून घ्या। बघा, याच्यावर तुमचा हा पूर्ण कसोट्या टॉपिक अवलंबून आहे। पूर्ण भाग म्हणजे काय मित्रांनो, बाकी 0 म्हणजे शून्य राहणे। बाकी किती राहणे मित्रांनो, शून्य राहणे म्हणजेच काय, याचा अर्थ पूर्ण भाग जातो असं म्हणणे आहे मित्रांनो। ज्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग दिल्यावर शून्य बाकी राहते त्यालाच काय म्हणतात, त्याची कसोटी म्हणतात मित्रांनो। कसं, मी एक उदाहरण घेतो मित्रांनो। बघा, इथं मी म्हटलं तुम्हाला 120 आहे, किती 120। 120 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जाते म्हटलं तर बघा मित्रांनो, 1 पासून ते अनंत पर्यंत संख्या आहेत। पण आपण बघा, मी म्हणलो 1 ने भाग जातो बाबा, 1 ने भाग जातो का नाही, मग तुम्ही काय सांगणार मित्रांनो, 1 ने या संख्येला भाग जातो, कारण की 1 ने 120 ला भाग दिले तर काय मित्रांनो, भाग जाणारच आणि शून्य बाकी राहणार आहे। मग तुम्ही सांगणार 1 ने कोणत्याही संख्येला, बघा 1 ने कोणत्याही संख्येला भाग जातो म्हणजे जातो मित्रांनो। आता 2 ने विचारलं त्यांनी, 2 ने भाग जातो का नाही 120 ला, मित्रांनो 1 ने तर भाग जातो, 2 ने जातो का नाही म्हणल्यावर काय म्हणणार आहे, जातो म्हणणार आहे। कसं बघा, 2 ची कसोटी काय म्हणते मित्रांनो, एकक स्थानी समसंख्या पाहिजे किंवा 0 2 4 6 8, मग 2 ने पण भाग जातो मित्रांनो। आता आपण विचारलोय 3 ने भाग जातो का 120 ला, जातो का नाही मित्रांनो। बघा, 3 ची कसोटी आहे अंकांची बेरीज 3 च्या पटीत असावी। बघा, अंकांची बेरीज काय आहे, 1 + 2 3 + 0 3 3 1 3, भाग जातो मित्रांनो। याच्याने पण भाग जातो। मग 4 ने भाग जातो का मित्रांनो, मग 4 ची कसोटी काय सांगते, शेवटच्या 2 अंकांना मिळून 4 ने पूर्ण भाग गेलं तर पूर्ण संख्येला भाग जातो मित्रांनो। बघा, 4 पंचेन 20 हे दोन्ही मिळून 20 झाले, 4 पंचेन 20 झाले, 20 झाले तर काय मित्रांनो शून्य बाकी, मग 4 ने पण भाग जातो मित्रांनो। आता 5 ने विचार केला आपण, 5 ने भाग जातो का, बघा 5 ची कसोटी काय सांगते, शेवटचा अंक काय असावा, 0 किंवा 5 असावा। मग शेवटचा अंक काय आहे मित्रांनो, 0 आहे म्हणून 5 ने पण भाग जातो। आता 6 ची कसोटी बघा मित्रांनो, 6 ची कसोटी तुम्हाला काय म्हणणार आहे, बघा 6 ची कसोटी बघा एकमेकावर अवलंबून आहे। कसं, ज्या संख्येला 2 व 3 ने भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जातो मित्रांनो, 6 ने भाग जातो। म्हणून 2 व 3 ने भाग गेलेला आहे म्हणून या संख्येला 6 ने पण भाग जातो। मग मी म्हणलोय 6 ने जातो, 7 ने भाग जातो बघा। बघा 7 ला मी गोल केलोय कारण की बघा याची कसोटी आपण शिकलो तर लई मोठी कसोटी होईल आणि तुम्हाला ते कन्फ्यूज होईल मित्रांनो। मग याच्यासाठी काय करायचं, डायरेक्टली 120 ला 7 ने भाग द्यायचं। मग कसं देणार मित्रांनो, बघा 7 1 7, 12 मधून 7 गेले, राहिले किती मित्रांनो 5, झाले किती 50, मग 37 49, राहिले किती 1 बाकी राहते म्हणून आपलं 7 ने काय होणार नाही, भाग जाणार नाही। समजलं मित्रांनो, समजलं नसेल तर पुढे हे प्रकार घेईन। मी म्हणलोय 8 ने भाग जातो का मित्रांनो, 8 ने भाग जाण्यासाठी काय आहे, बघा शेवटच्या 3 अंकाला 8 ने पूर्ण भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला भाग जातो। बघा इथं राहायला 3 अंक आहे, एकक दशक शतक 3 अंक आहे। मग या 3 अंकाला तुम्ही काय करा, भाग द्या 8 ने। बघा 8 1 8, 8 गेले, राहिले किती 4, 8 पंचेन 40 म्हणजे 8 ने पण भाग जातो मित्रांनो। आता बघू आपण 9 ने भाग जातो का, बघा 9 ची कसोटी आणि 3 ची कसोटी बघा हे भाऊ बहीण आहेत। 9 ची कसोटी आणि 3 ची कसोटी काय आहेत, भाऊ बहीण आहेत। पण समजून घ्या कसं आहे, बघा बहीण म्हणजे 3 समजा, भाऊ म्हणजे 9 समजा। बहिणी ही लहान आहे, भाऊ हा मोठा आहे। मग बहिणीसाठी काय केलं आपण की तिघांची बेरीज म्हणजे अंकांची बेरीज आणि 3 च्या पटीतील संख्या पाहिजे। 9 साठी पण तेच करायचं मित्रांनो, सर्व अंकांची बेरीज आणि 9 च्या पटीतील संख्या ती पाहिजे। बघा
1 अधिक 2 3, 3 अधिक 0 3 बघा 9 3 ला 9 ने भाग जातो का नाही जात मग 9 ने भाग जाण्यासाठी काय काय संख्या पाहिजे 9 18 27 इथं 36 या पद्धतीने तुम्हाला संख्या पाहिजे पण आहेत का मित्रांनो इथं 3 झाले 3 ला भाग जात नाही म्हणून इथं काय 9 ने पण भाग जाणार नाही मित्रांनो आता आपण 10 चा विचार केलो 10 चा मग 10 साठी काय कसोटी आहे मित्रांनो बघा 10 साठी एकच अंक आठवून ठेवायचा आहे 0 बघा शेवटी एकक स्थानी 0 असेल तर 10 ने काय करतो भाग जातो मित्रांनो आता 11 ची कसोटी काय असते बघा 11 ची कसोटी तुम्हाला म्हणलो 11 ने भाग जातो का मग 11 ने भाग जाण्यासाठी बघा मित्रांनो तुम्हाला झिगझॅग पद्धत माहिती आहे का तुम्ही बघा एखादी यात्रेमध्ये गेले असेल तिथं झिगझॅग पद्धतीने वर खाली असं एक पाळणा आलेला असतो मित्रांनो त्याचा विचार करा म्हणजे एकाआड एक संख्यांची बेरीज करून म्हणजे हा अंकाची बेरीज या अंकाबरोबर होणार म्हणजे 1 अधिक 0 1 आणि इथं एकच अंक राहिले म्हणून याला 2 करा या दोघांची वजाबाकी किती आली मित्रांनो 1 या वजाबाकीला 11 ने पूर्ण भाग जात असेल तर या संख्येने भाग जातो नाही तर जात नाही म्हणून इथं 1 ला 11 ने पूर्ण भाग जात नाही म्हणून काय मित्रांनो इथं याला जात नाही म्हणून याला पण काय होणार आहे भाग जाणार नाही या पद्धतीने आपण महत्वाचे पुढे 12 ची 15 ची हे सगळे कसोट्या आपण बघणार आहे मित्रांनो हे झालं तुम्हाला मला समजावायचं होतं कसोट्या म्हणजे काय असतं बाकी 0 राहते ठीक आहे मित्रांनो आता काय करा एवढं तुम्हाला समजून आलं असेल तर थोडक्यात तुम्हाला लिहायचं असेल तर एवढं लिहून घ्या डायरेक्टली आपण पुढे याला सोडवायला प्रकार वाईज सुरुवात करू मित्रांनो चला आता नियम पहिला आहे बघा कसोट्यांचा नियम पहिला आहे 1 ची कसोटी बघा 1 ची कसोटी काय आहे व्याख्या वाचतो लगेच आपण त्याचे उदाहरण पण बघू मित्रांनो बघा व्याख्या दिलेले 1 या संख्येने किंवा अंकाने सर्व संख्या 1 या संख्येने सर्व संख्यांना पूर्ण भाग जातो म्हणून 1 ची कसोटी नाही म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो 1 ने प्रत्येक संख्येला पूर्ण भाग जातो कोणतीही संख्या या जगातील त्याला पूर्ण भाग कशाने जातो मित्रांनो 1 ने म्हणून याची कसोटी आपण बनवलेली नाही कारण की प्रत्येक संख्येलाच भाग जातो म्हणून मग इथं कंसात काय दिले मित्रांनो बघा प्रत्येक संख्येला पूर्ण भाग जातो म्हणजे काय 1 ने प्रत्येक संख्येला पूर्ण भाग जातो म्हणजे कसं बघा उदाहरणात आपण विचार केलो उदाहरणात बघा मी म्हणलोय इथं 5 या संख्येला 1 ने पूर्ण भाग जातो का बघा मित्रांनो याला भाग द्या याला भाग दिलं तर बघा 1 ने याला भाग दिलो बघा 1 5 5 आणि 5 मधून 5 गेले किती राहिले मित्रांनो 0 मग आता याला तर भाग गेला म्हणजे 5 ला पूर्ण भाग गेले मी म्हणलोय तुम्हाला की 120 ला 1 ने भाग जातो का पूर्ण बघा या जगातील कुठलीही संख्या तुम्ही लिहा मित्रांनो त्याला 1 ने पूर्ण भाग जाणारच आहे बघा 1 1 1 इथं 1 मधून 1 गेले किती 0 वरचं 2 खाली आणा मित्रांनो 1 2 2 2 मधून 2 गेले किती मित्रांनो 0 मग राहिले इथं काय 0 मग 0 बघा 1 0 0 म्हणजे 120 मधून 0 गेले 0 राहिलं म्हणजे 0 बाकी राहिलं मित्रांनो हे भाग द्यायची पद्धत आहे पण मी तुम्हाला काय सांगितलंय डायरेक्टली बघा तुम्ही विचार करू शकता की 1 ने प्रत्येक संख्येला तुम्हाला एवढी मोठी संख्या आपण लिहिलो बघा इथं लिहिलोय मी बघा किती 9,87,892 या संख्येला 1 ने पूर्ण भाग जातो का विचारल्यास मित्रांनो काय 100% जातो म्हणायचं कारण की बघा 1 ने प्रत्येक संख्येला काय भाग जातो नाही तर तुम्हाला असं दिलं असेल बघा मित्रांनो 8 9 2 7 5 6 7 3 असं पुढे चाललंय असं अनंत पर्यंत आहे मित्रांनो या संख्येला 1 ने पूर्ण भाग जातो का विचारलाच काय म्हणणार आहे मित्रांनो तुम्ही 100% जातो म्हणणार आहे मित्रांनो मग तुम्हाला समजलं का या जगातील कोणत्याही संख्येला 1 च्या कसोटीने काय पूर्ण भाग जातो म्हणून याला एवढंच आठवून ठेवा मित्रांनो आता नियम आपण दुसरा घेऊ ठीक आहे पाहिजे तर एवढे लिहून घ्या बघा हा पहिला लिहून घ्या हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा मित्रांनो ठीक आहे चौथ्याला नीट समजून घ्या हे असं म्हणजे काय अनंत पर्यंत आहे अनंत पर्यंत संख्येला 1 ने पूर्ण भाग जातोच म्हणजे 1 ची कसोटी काय आहे प्रत्येक संख्येला भाग जातो मित्रांनो ठीक आहे लिहून घ्या लगेच आपण नियम दुसरा बघू मित्रांनो आता नियम दुसरा आहे बघा 2 ची कसोटी बघा 2 ची कसोटी कसं ओळखायची आहे बघा मित्रांनो तुम्हाला व्याख्या दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी बघा दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी यालाच काय म्हणतो मित्रांनो शेवटी म्हणजे दिलेल्या संख्येच्या शेवटी काय असावे मित्रांनो 0 2 4 6 8 बघा
0 2 4 6 8 हे अंक असतील तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो। याचा अर्थ काय मित्रांनो, शेवटी काय पाहिजे, शेवटी तुम्हाला पाहिजे बघा समसंख्या। काय मित्रांनो, समसंख्या। शेवटी काय पाहिजे, समसंख्या। बघा हे बघा 0 2 4 6 8 समसंख्या किंवा काय मित्रांनो 2 ची काय मित्रांनो 2 ने पूर्ण भाग जाणारी संख्या, 2 ने पूर्ण भाग जाणारी संख्या। बघा 2 ने पूर्ण भाग जाणारी संख्या काय पाहिजे, शेवटी पाहिजे। बघा मित्रांनो इथे एक व्याख्या दिलेली आहे, पण मी तुम्हाला पुढचं पण क्लिअर केलंय मित्रांनो। शेवटी काय पाहिजे, समसंख्या तर पाहिजे, नाहीतर काय 2 ने पूर्ण भाग जाणारी संख्या शेवटी पाहिजे मित्रांनो। म्हणजे कसं समजून घ्या बघा, 2 ने पूर्ण भाग जाणारी संख्या म्हणजे काय मित्रांनो, शेवटी बघा असं असेल। बघा इथं मी उदाहरणात घेतो, समजून घ्या। मी म्हणलोय 116 ला 2 ने पूर्ण भाग जातो का? बघा मित्रांनो 116 ला 2 ने पूर्ण भाग जातो का म्हणण्यासाठी आपल्याला काय म्हणलंय, शेवटी काय पाहिजे मित्रांनो 0 2 4 6 8 यापैकी कुठलं तरी एक अंक पाहिजे। एक अंक पाहिजे तर मला सांगा मित्रांनो, या अंकाच्या शेवटी 6 आहे, याला आपल्याला काय घेणं देणं नाही। मग 2 ने 6 ला भाग जातो का मित्रांनो, जातो, आणि शेवटी 6 आहे म्हणून या पूर्ण संख्येला आपण कितीने 2 ने भाग जातो मित्रांनो। बघा जसे की 2 ने पूर्ण भाग जाण्यासाठी काय आहे, 2 ने पूर्ण भाग जाणारी संख्या काय पाहिजे, शेवटी पाहिजे। म्हणजे जसे की मित्रांनो शेवटी 6 आहे, 2 ने पूर्ण भाग जातो। मग मला सांगा मित्रांनो, दुसरं उदाहरण घेतलं मी इथं, दुसरं उदाहरण बघा, मी म्हटलोय असं 19,22,176 नाही, इथं आपण 78 करू। बघा 19,22,178 या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो का म्हटले मित्रांनो। बघा आपल्याला फक्त शेवट बघायचंय 2 ने भाग जाण्यासाठी, शेवटी काय आहे मित्रांनो 8 आहे। बघा याच्यामध्ये 8 आलंय का, आले, म्हणून काय मित्रांनो या संख्येला कितीने भाग जातो, 2 ने भाग जातो मित्रांनो। अजून एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बघा मित्रांनो, तिसरा उदाहरण मी इथं घेतोय, संख्या लिहिलोय मी, या संख्येला बघा किती आहे मित्रांनो 4,90,070 4,90,070 या संख्येला किती 2 ने पूर्ण भाग जातो का म्हटले मित्रांनो। आपल्याला इकडचं अंकाचं काय घेणं देणं नाही मित्रांनो, शेवटी काय आहे 0 आहे। मग शेवटी आपल्याला 0 दिले का, शेवटी 0 असेल तर काय मित्रांनो त्या संख्येला पूर्ण भाग जातो। मग इथं चौथा उदाहरण बघा मित्रांनो, मी असं लिहिलो, बघा बघा किती आहे मित्रांनो, बघा 97,893 या संख्येला पूर्ण भाग जातो का 2 ने। बघा मित्रांनो शेवटी काय आहे 3 आहे, 3 ला भाग जातो का मित्रांनो, शेवटी 3 तुम्हाला इथं दिसतंय का कुठं, आणि 3 ला 2 ने पूर्ण भाग जातो का मित्रांनो, जात नाही, म्हणून या संख्येला भाग जाणार नाही। म्हणजे तुम्हाला समजून काय आलं मित्रांनो, शेवटी काय पाहिजे 0 2 4 6 8 हे संख्या तुम्हाला शेवटी पाहिजे म्हटलं तर काय होणार आहे, तुम्हाला 2 ने पूर्ण भाग जाणार आहे मित्रांनो। काय करा 1 2 3 4 हे चारही उदाहरणं लिहून घ्या, आणि हा उदाहरणाला काय करा जात नाही करा मित्रांनो। ठीक आहे, चला आता आपण नियम तिसरा बघू मित्रांनो। आता नियम तिसरा आहे बघा 3 ची कसोटी। बघा 3 ची कसोटी एवढी भारी कसोटी आहे ना मित्रांनो, तुम्हाला लगेच त्याचं उत्तर येईल। बघा तुम्हाला इथं दिले बघा, पहिली व्याख्या वाचा, दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून त्या बेरीजेला, अंकांची काय म्हटलं मित्रांनो, अंकांची बेरीज आहे बरं का, अंकांची काय बेरीज करून त्या बेरीजेला 3 ने पूर्ण भाग जात असेल तर, 3 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो। आणि इथं तुम्हाला बघा मित्रांनो, इथं दिलेलं बघा कंसात काय दिले, तलवार पद्धत। तलवार काय कामाला येते मित्रांनो, जो या पृथ्वी तलावर माजलेला माणूस आहे, किंवा तुम्हाला जो त्रास देतोय, किंवा आपल्या आया बहिणांकडे दुष्ट नजरेपासून बघतोय, किंवा आपल्या आया बहिणीवर काय एकदम नजर वेगळी ठेवलेली आहे, त्याला आपण काय करणार आहे, तलवाराने काय करणार आहे मित्रांनो, काय डायरेक्टली मुंडका उडवणार आहे मित्रांनो। मग तलवार पद्धत कुठल्या याच्यामध्ये होणार आहे, तुमचं 3 च्या कसोटीमध्ये मित्रांनो। 3 ची कसोटी म्हणजे काय, तलवार पद्धत। मग या तलवार पद्धतीचा आपण वापर कसं करणार आहे बघा, तुम्हाला फक्त 3 चा पाडा आला पाहिजे मित्रांनो। 3 चा पाडा येतो तुम्हाला 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 संख 18 असं तुमचं 3 चा पाडा आहे मित्रांनो। बघा
आता मी काय करतोय, इथं तुम्हाला पहिलं 3चं पाडा लिहून घेतो बघा. सोपं आहे, फक्त तुम्ही नवीन विद्यार्थी असेल तर मित्रांनो नीट तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत बघा. 3चा पाडा कसं आहे मित्रांनो, 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 सक 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30 मित्रांनो. हे झालं तुमचं 30चा पाडा. पुढं पण आहे, पाडा नाही आहे, पुढं पट आहे मित्रांनो. बघा पुढं पण आहे, पण समजून घ्या एवढं आपल्याला कामी येणार. बघा आता मी म्हणलोय दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज करून म्हणले मित्रांनो. मी इथं लिहिलोय उदाहरणात बघा. उदाहरणात तुम्ही काय करणार आहे, मी एक उदाहरण देतो इथं. 1 5 2 1 बघा 1521 या संख्येला तुम्हाला 3 ने भाग जातंय का म्हणले. मग तुम्हाला काय करा म्हणले, अंकांची बेरीज करा म्हणले. मग तुम्ही काय करणार मित्रांनो, अंकांची बेरीज कसं, 1 अधिक 5 अधिक 2 अधिक 1 आणि या बेरीजेला काय करणार आहे मित्रांनो, बेरीज करा. किती झाले, 1 आणि 5 6, 6 आणि 2 6 आणि 2 8, 8 ने किती मित्रांनो 9. आता याला भाग द्या म्हणले कितीने मित्रांनो, 3 ने. बघा ही झाली तुमची या व्याख्येनुसार तुम्हाला सोडवायला. मी तलवार पद्धत सांगणारच आहे मित्रांनो तुम्हाला. बघा मग मला सांगा या 9 ला तुम्हाला 3 ने भाग द्यायचे. बघा 3च्या पाड्यामध्ये 9 येतो का मित्रांनो, येतो की. 3 त्रिक 9 म्हणजे पूर्ण भाग जातो आणि बाकी किती राहते मित्रांनो, तुमची 0 राहते. बघा 3 1 3, 3 त्रिक 9 म्हणजे पूर्ण भाग गेले म्हणून काय मित्रांनो, या संख्येला काय होतंय, कितीने भाग जातोय, 3 ने भाग जातोय मित्रांनो. हे झालं तुमचं या पद्धतीनुसार. आता मी डायरेक्ट कसं सोडवायचं बघा. किती आहे मित्रांनो, 1521 विचारले 3 ने पूर्ण भाग जातो का. बघा तलवार आपल्याला काढायचं का, आता तलवार आपल्याला काढायचंय. कसं काढणार बघा. आता काय करायचंय, कोणत्याही 2 अंकांना किंवा 3 अंकांना किंवा 4 अंकांना कुठल्याही अंकांना मिळून बघा एकतर 3 ची बेरीज करा, 6 ची करा, 9 ची करा, 12 ची करा, 15 ची करा. पण या तिघांना आठवून ठेवा मित्रांनो, 3 6 9 हे बेरीज करायला तुम्ही विसरू नका. बघा मी काय करतोय, 2 अधिक 1 3 बघा तलवाराला आपलं कापलं. 3 1 3, 5 अधिक 1 3 2 6 बघा मित्रांनो 2 तलवारामध्ये याला आपण काय मुंडकं उडवलेले म्हणून याला काय म्हणणार आहे तुम्ही, तलवार पद्धत. तलवार पद्धत मिळालं मित्रांनो तुम्हाला. मग या पद्धतीला तुम्ही वापरा आणि लगेच उत्तर सांगा मित्रांनो. बघा मी इथे एक प्रश्न देतो बघा. दुसरा प्रश्न मी हे पुसू का मित्रांनो, लिहून घ्या. एवढं लिहून घ्या, मी पुसतो लगेच. बघा मी दुसरा प्रश्न इथं सांगतोय याच्यावरचं. मी म्हणलंय बघा ही संख्या आहे 9,81,500 किती 13. या संख्येला 3 ने भाग जातो का असं विचारलंय मित्रांनो. या संख्येला 3 ने भाग जातो का. आपल्याकडे काय आहे, तलवार आहे मित्रांनो. तलवार मध्ये काय काय मोजायचंय, 3 6 9 बघा 3 6 9 करा मित्रांनो. बघा 3 त्रिक 9 या दोघांना मिळून 3 त्रिक 9 बघा 3 1 3, 3 2 6, 5 1 6 मित्रांनो. लगेच आपलं उत्तर. तलवार काढली आणि आपण काय केलं मित्रांनो, मुंडकं उडवलं. मग उत्तर काय असणार आहे तुमचं, होय 3 ने पूर्ण भाग जातो मित्रांनो. अजून एक मी याच्यावर उदाहरण घेतो, लगेच आपण पुढे जाऊ. बघा उदाहरण मी तिसरा घेतो. इथं लिहिलोय एवढी मोठी संख्या आहे, 1 2 3 4 5 6 7 8 बघा मित्रांनो या संख्येला 3 ने भाग जातोय का म्हटले. मग या संख्येला भाग जातो का नाही मित्रांनो बघून घेऊ. बघा आपल्याला काय करायचंय, तलवार काढायची आणि मुंडकं उडवायचंय मित्रांनो. पहिलं 3 कुठं दिसते बघा, 3 1 3 इथं बघा 3 2 6 दोन संख्या तर उडून गेले. अजून काय राहिले मित्रांनो, बघा या दोघांना मिळून बघा 3 1 3 या दोघांना मिळून बघा बेरीज होती 9, 3 त्रिक 9 बघा या दोघांना मिळून काय होतं मित्रांनो 15 होते. बघा 3 5 15 बघा सगळ्यांचं मुंडकं उडालेले म्हणून याला काय म्हणणार आहे मित्रांनो तुम्ही, तलवार पद्धत. आणि कशाचं, 3 ची कसोटीचं. लिहून घ्या मित्रांनो. हे झालं तुमची 3 ची कसोटी एकदम व्यवस्थितपणे समजून मित्रांनो. ठीक आहे चला लिहून काढा. नियम चौथा आहे बघा 4 ची कसोटी. पुढचं नियम मित्रांनो बघा 4 ची कसोटीला काय घाबरायचं नाही मित्रांनो, लगेच तुमचं उत्तर येईल. बघा काय म्हणले व्याख्या, दिलेल्या संख्येच्या एकक व दशक बघा मित्रांनो एकक व दशक स्थानाला मिळून 4 ने
पूर्ण भाग जात असेल तर बघा, पूर्ण भाग जात असेल तर कोणाला मिळून, या स्थानांना मिळून बघा, एकक आणि दशकला मिळून 4 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला काय मित्रांनो, 4 ने निश्चित भाग जातो किंवा पूर्ण भाग जातो मित्रांनो बघा. मग याचा अर्थ काय, कंसात काय दिलं बघा, शेवटचे 2 अंकांना मिळून म्हटलंय, शेवटच्या 2 अंकांना मिळून. मग उदाहरणात कसं समजून घ्या मित्रांनो बघा. उदाहरणात समजून घेण्यासाठी आता तुम्हाला 4चा पाडा समजलं पाहिजे मित्रांनो बघा. 4चा पाडा येते तुम्हाला बघा, 4 1 4 4 2 8 4 त्रिकोण 12 4 चौक 16 4 पंचेन 20 4 सक्क 24 4 सत्ते 28 4 8 32 4 9 36 4 10 किती मित्रांनो 40. तुम्हाला हे 4चा पाडा आलंच पाहिजे मित्रांनो. पण यातलं तुम्हाला बघा 4 आणि 8 हे 2 अंक आठवण ठेवा मित्रांनो बघा. 4चा पाडा हा आहे म्हणजे शेवटी 4 0 4 किंवा याला आपण 0 4 करा मित्रांनो, याला 0 8 करा बघा. शेवटी या पद्धतीने तुम्हाला संख्या दिसत असेल तर काय असणार आहे मित्रांनो, त्याला 4 ने निश्चित 100% भाग जाणार आहे. कसं बघू आपण इकडे बघा. उदाहरणात मी म्हणलोय 89,324 बघा, 89,324 या संख्येला कितीने 4 ने भाग जातो का बघा मित्रांनो. याला एकक स्थान म्हणतात आणि याला काय म्हणतात मित्रांनो, दशक स्थान म्हणतात. मग या 2 स्थानाला म्हणजे या 2 अंकाला मिळून कितीने भाग गेला पाहिजे मित्रांनो, 4 ने. मग या 2 अंकाला इकडे आणा, 24 भागिले किती करणार मित्रांनो 4. मग सांगा 4 1 4 मग 4 सक्क 24 बघा. 4च्या पाड्यामध्ये 24 दिसतो का मित्रांनो, दिसतो. म्हणून काय या संख्येला कितीने 4 ने पूर्ण भाग जातो मित्रांनो. लिहून घ्या लगेच. आपण दुसरं उदाहरण घेऊ याच्यावर. चला बघा, मी दुसरं उदाहरण घेतो याच्यावर. असं लिहिलेलं आहे 999990 काय करू मित्रांनो 8 करू 08 बघा. काय दिलंय 9,99,908 900 किती आहे मित्रांनो 8. मी याला पुसून परत लिहितो बघा. 900 किती दिलेले 8 दिलेले आणि या संख्येला तुम्हाला म्हणले 4 ने पूर्ण भाग जातो का. आपल्याला इकडच्या संख्यांना काय घ्यायचं आहे का मित्रांनो, काय घ्यायचं नाही देणं नाही. मग शेवटचे 2 अंक 0 8 आहे, याला कितीने भाग द्या 4 ने बघा. 0 ला काही किंमत नाही पण बघा याच्यामध्ये पण 0 8 लिहिलोय का बघा. 4 1 4 4 2 8 म्हणजे पूर्ण भाग जातो. म्हणून या दिलेल्या संख्येला काय मित्रांनो कितीने 4 ने पूर्ण भाग जातो. अजून एक तुम्हाला याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे काय मित्रांनो बघा, महत्वाचं तिसरा प्रश्न मी इथं घेतो बघा. तिसरा प्रश्न काय आहे बघा, तुम्हाला दिले 75800 बघा. या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो का नाही विचारले मित्रांनो बघा. डोळे बंद करून शेवटी 2 शून्य आलेलं असेल तर 100% भाग जातो म्हणायचं. मग इथं तुम्हाला काय कळलं की शेवटी 2 शून्य असेल तरी पण काय होतो 4 ने पूर्ण भाग जातो मित्रांनो. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. अजून एक चौथा उदाहरण घ्या म्हटलं तर इथं घेतो मित्रांनो बघा. चौथा उदाहरण काय आहे समजून घ्या. इथं दिलोय मी 1 2 3 4 इथं 9 आणि इथं 2 बघा मित्रांनो. या संख्येला ही संख्या वाचतो मित्रांनो 1,23,492 या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो का नाही विचारले मित्रांनो. मग तुम्ही काय करणार आहे बघा, पहिलं तर आम्हाला शेवटचे किती 2 अंक पाहिजे. या अंकांना आम्हाला काय घेणं देणं नाही. मग यालाच भाग देणार आहे मित्रांनो तुम्ही 4 ने बघा. 4 ने भाग जातो का नाही बघा. या 9 ला भाग द्या कारण की 4 पेक्षा ही 9 ही संख्या काय मित्रांनो मोठी आहे म्हणून बघा. 4 2 8 8 गेले राहिले किती मित्रांनो 1. ह्या 4 ला याचा जोडीदार बनवा मग किती आलं 12. 4 त्रिकोण 12 मग राहिलं किती मित्रांनो 0. मग 0 बाकी आहे म्हणूनच उत्तर काय आपलं या संख्येला देखील कितीने भाग जातो मित्रांनो तुमचं 4 ने भाग जातो. ही होती 4 ची कसोटी मित्रांनो. मग 4च्या कसोटीमध्ये काय आयएमपी म्हणजे काय करणार आहे बघा. शेवटी 2 किंवा 2 पेक्षा जास्त 0 असतील तर 4 ने पूर्ण भाग जातोच 1001% मित्रांनो जातोच. ठीक आहे, याला तुम्ही 1001% सुद्धा करू शकता की डोळे बंद करून उत्तर सांगायचे. शेवटी 2 शून्य किंवा 2 पेक्षा जास्त शून्य असेल
शेवटून, मग त्याला काय 4 ने भाग जातोच मित्रांनो. याला आठवण ठेवा आणि एवढं लिहून घ्या. आता लगेच 5 ची कसोटी बघू मित्रांनो. आता नियम 5वा आहे बघा, 5 ची कसोटी बघा, एकदम सोपं आहे. पहिलं व्याख्या वाचू. दिलेल्या अंकाच्या किंवा संख्येच्या करू मित्रांनो, दिलेल्या संख्येच्या करू, दिलेल्या संख्येच्या बघा, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे काय मित्रांनो, शेवटची संख्या बघा. एकक स्थानी शेवटी 0 किंवा 5, याला तुम्ही आठवण ठेवायचं मित्रांनो. शेवटी काय पाहिजे, 0 किंवा 5 यापैकी कोणताही एक अंक असेल, 0 किंवा 5 पैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येस काय 5 ने पूर्ण भाग जातो, म्हणजे निश्चित भाग जातो मित्रांनो. बघा एकदम सोपं आहे, याला काय एवढं तुम्हाला सांगायची गरज पण नाही पडणार. बघा 5 ने भाग जाण्यासाठी काय मित्रांनो, 0 किंवा 5 कुठं पाहिजे, शेवटी पाहिजे. जसं की आता उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ मी म्हणलोय बघा, इथं म्हणलोय मी 1 2 3 4 5. बघा मित्रांनो, ह्या संख्येला 12345 या संख्येला 5 ने भाग जातो का मित्रांनो. बघा आपल्याला इकडचं संख्या काय बघायची गरज नाही, शेवटी काय आहे 5 आहे, म्हणून या संख्येला काय मित्रांनो भाग जातो. म्हणजे कुठल्या संख्येला 12345 ला पूर्ण भाग जातो मित्रांनो. बघा पहिलं उदाहरण झालं. दुसरं उदाहरण बघा मित्रांनो, मी लगेच सांगतो तुम्हाला. मी असं म्हणलोय 875,340. बघा मित्रांनो, 8,75,340 या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो का म्हणलंय मित्रांनो. शेवटचा अंक बघा काय आहे, 0 आहे, तर याला पण काय भाग जातो मित्रांनो. फक्त याचे 2 उदाहरण समजून घ्या, बाकीचे उदाहरण काय सोपे असणार आहे, तुम्ही याला जास्त डोक्यावर चढवू नका मित्रांनो. बघा काय 5 आणि 0 शेवटी असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो, 5 ने भाग जातो मित्रांनो. एवढं लिहून काढा. लगेच आपण 6 ची कसोटी बघू. नियम 6वा आहे बघा, 6 ची कसोटी. बघा पहिली व्याख्या वाचतो आणि याला आपण सोडवू मित्रांनो. बघा असं कसं आहे, दिलेल्या संख्येला 2 व 3 ने बघा, व शब्द काय मित्रांनो, उभी आणि वी अवयव आहे. मराठी व्याकरण शिकले असेल तर बघा, म्हणजे 2 व 3 ने म्हणजे दोन्हीने, 2 व 3 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जातो. याचा अर्थ काय आहे मित्रांनो, बघा ज्या संख्येला 2 ने व 3 ने भाग जातो, बघा 2 ने भाग गेलं आणि 3 ने भाग गेलं तरच कितीने भाग जाणार आहे मित्रांनो, 6 ने भाग जाणार आहे. मग याला कसं आहे मित्रांनो, हे 2 व 3 याचे काय आहेत मित्रांनो, अवयव आहेत. हा अवयववर आधारित हा प्रकार आहे. पण तुम्हाला आठवण काय ठेवायचंय, 2 ची कसोटी आणि 3 ची कसोटी. बघा उदाहरणात बघू आपण. इथं उदाहरणात बघा, मी इथे एक उदाहरण लिहिलोय. म्हणलो इथं 473 करतो मित्रांनो. 73 ने 32 करू. बघा 4732 या संख्येला म्हणले मित्रांनो. 4732 या संख्येला कितीने, 6 ने भाग जातो का मित्रांनो. तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे का, व्हॉट्सअप मध्ये बघा नेट बंद असल्यावर काय होतो, आपण मेसेज पाठवलं समोरच्याला, मग तो काय होणार आहे, एकच टिक होणार आहे. जर त्यांनी नेट चालू केलं तर 2 टिक होणार आहे. पण त्यांनी बघितलं तो मेसेज तर काय होणार आहे, तुमचं येलो म्हणतो मित्रांनो मी, ग्रीन टिक होणार आहे. म्हणजे 2 असे टिक होणार आहे. आणि आपण फक्त एक मेसेज टाकलं तर असं, मग आता त्यांनी चालू केलं तर असे 2 येतील. मग त्यांनी पाहिलं तर कसं, असं 2 कसे येणार, ग्रीन टिक येणार मित्रांनो. आता समजून घ्या याला कसं. बघा हे प्रश्न आहे 4732 याला भाग जातो का. इथं लिहायचं तुम्ही 2, इथं लिहायचं 3, इथं लिहायचं 6. बघा पहिलं तर बघा या दोघांना टिक झालं तरच याला टिक होणार आहे, नाही तर नाही होणार आहे मित्रांनो. कसं बघा, 2 ने भाग जातो का, शेवटी 2 आहे म्हणून भाग जातो. इथलं एक टिक मिळालं मित्रांनो. आता तुम्हाला करायचंय की 3 ने भाग जातो का. बघा 3 1 3. आता बघा यात 7 आणि या 2 ला मिळून 3 त्रिक 9 होते मित्रांनो. 4 राहिले, 4 हे 3 च्या पाड्यामध्ये नाही म्हणून याला भाग जात नाही. म्हणून काय मित्रांनो, याला पण भाग जाणार नाही, म्हणजे यालाही भाग जाणार नाही. म्हणजे 6 ने ह्या संख्येला भाग जाणार नाही. पण समजून घ्या, मी असं लिहिलोय इथं. दुसरा उदाहरण बघा, इथं लिहिलोय 8 9 इथं 2 3 1 6. बघा ही संख्या आहे 8 9 2 3 1 6. या संख्येला तुम्हाला म्हटले मित्रांनो कितीने, 6 ने भाग जातो का. चेक करण्यासाठी काय मित्रांनो, ही संख्या वाचा
8,92,316 आहे। मग याला वाचण्यासाठी काय मित्रांनो, इथं 2 लिहायचं, इथं 3 लिहायचं आणि इथं 6 लिहायचं मित्रांनो। बघा काय केलं तुम्ही, बघा 2 ला टिक झालं पण 3 ला टिक झालं नाही, म्हणून याला पण काय केले, टिक होणार नाही। समजा याला टिक झाले आणि याला झालं नाही तर याला पण टिक होणार नाही मित्रांनो, म्हणजे 6 ने भाग जाणार नाही। या दोघांना भाग गेलं तर 6 ने भाग जाणार आहे। आपण चेक करू मित्रांनो, शेवटी किती आहे मित्रांनो, 2 ची कसोटीने 6 ने भाग जातो, म्हणून इथं काय करा, टिक करा। मग आता 3 ची कसोटी बघा मित्रांनो, बघा 3 1 3 3 2 6 3 1 3 3 त्रिक 9। आता राहिले काय मित्रांनो, बघा इथं 2 राहिले आणि इथं 1 राहिले। बघा इथं 3 आणि 2 किती, 3 1 3। मग 3 च्या पाड्यामध्ये 8 येत नाही, परत मित्रांनो इथं काय होणार आहे, तुमचं जाणार नाही। याला भाग गेलं नाही तर याला पण भाग जाणार नाही मित्रांनो। आतापर्यंत आपण न जाणारी संख्या बघितली, आता बघू मित्रांनो, बघा त्या संख्येला आपण कसं करू, 1 8 9 2 3 1 6। बघा तिसरं उदाहरण आहे, या संख्येला तुम्हाला 6 ने भाग जातोय का विचारले, मग जातो का नाही बघा मित्रांनो। मग याला आपण काय करणार आहे, इथं 2 इथं 3 इथं आणि 6। बघा याला आणि याला टिक झालं तरच याला टिक होणार आहे मित्रांनो, याला टिक झालं नाही, याला झालं तर याला होणार नाही। बघा कसं, आता 2 ने भाग द्या, शेवटी किती आहे मित्रांनो, 6 आहे तर टिक होणार। बघा आता 3 ने भाग जाण्यासाठी काय मित्रांनो, तलवार आणि कापा, 3 2 6 3 1 3 3 त्रिक 9 मित्रांनो। बघा या 1 आणि 9 8 ला मिळून 9 होतोय, 3 त्रिक 9। 2 आणि 1 ला मिळून बघा मित्रांनो, या दोघांना मिळून किती होतंय, 3 होते, मग 3 1 3। मग याला पण भाग जातो, म्हणून याला पण काय होणार आहे मित्रांनो, भाग जाणार आहे। बघा 2 हे चुकीचे होते, न जाणारे उदाहरण दिलोय आणि एक जाणारा उदाहरण दिलोय मित्रांनो। याला तुम्ही नीट व्यवस्थित लिहून घ्या, हे तिन्ही उदाहरण, ठीक आहे। आता आपण 7 ची कसोटीला जाऊ मित्रांनो, लिहून घ्या चला। नियम 7वा आहे बघा, 7 ची कसोटी। बघा मित्रांनो 7 ची कसोटी नाही खरं तर, पण याला उत्तर कसं काढताना मी सांगतोय तुम्हाला। बघा व्याख्या लिहून घ्या पहिलं, 7 ला कसोटी नाही, ट्रायल व एरर पद्धतीने काय काढायचंय मित्रांनो, याला प्रयत्न आणि प्रमाद या पद्धतीने उत्तर काढायचंय मित्रांनो। आता ही व्याख्या तुम्हाला समजवण्यासाठी झाली, पण विषय काय आहे मित्रांनो, याला तुम्ही डायरेक्टली 7 ने भाग द्यायचं कसं। बघा तुम्हाला इथं म्हणलंय मित्रांनो, इथं म्हणलोय मी बघा 6391 या संख्येला कितीने, 7 ने भाग जातो का, असं विचारल्यास तुम्ही काय करणार आहे मित्रांनो, याला डायरेक्टली 7चं तुम्ही काय करणार आहे, भाग देणार आहे। बघा पहिला अंक 7 पेक्षा लहान आहे, म्हणून या दोघांना मिळून भाग द्या। 7 1 7 7 9 63। बघा 7 9 किती मित्रांनो, 63 गेले, याच्यातून राहिले किती, 0। वरचं एक अंक खाली आणा, मग याला भाग द्या। 7 1 7 7 गेले मित्रांनो, राहिले किती, 2। वरचं हे राहिलेला अंक खाली आणा, 7 त्रिक 21। म्हणून काय मित्रांनो, 7 त्रिक 21 म्हणजे बाकी किती राहिलं मित्रांनो, इथं 0। म्हणून तुम्हाला याच पद्धतीने काय करायचंय मित्रांनो, उत्तर सांगायचं आहे। म्हणजे काय मित्रांनो, 6391 ला कितीने भाग देणार तुम्ही, 7 ने डायरेक्टली भाग देऊन तुम्ही काय म्हणणार, उत्तर जातो म्हणजे आहे का नाही हे तुम्ही सांगणार आहे मित्रांनो, ठीक आहे। या पद्धतीचं तुम्ही वापर करू शकता, डायरेक्टली उत्तर काढू शकता मित्रांनो, ठीक आहे। आता डायरेक्टली जाऊ 8 ची कसोटी म्हणजे 8वा नियम मित्र, नियम 8वा आहे बघा, 8वा आहे आणि कसोटी 8 ची आहे। बघा मित्रांनो इथं व्याख्या वाचतो, दिलेल्या संख्येतील एकक दशक शतक, एकक दशक शतक या अंकांना मिळून 8 ने पूर्ण भाग जात असेल तर विचारलेल्या किंवा दिलेल्या संख्येला 8 ने पूर्ण भाग जातो मित्रांनो। बघा इथं कंसात काय लिहायचंय तुम्हाला, शेवटचे 3 अंकांना बघा शेवटच्या 3 अंकांना काय करायचंय मित्रांनो, 8 ने भाग द्यायचे। म्हणजे कसं बघा, इथं तुम्हाला 8चा पाढा आलं पाहिजे। 8चा पाढा तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मी इथं लिहित नाही, पण समजून घ्या मित्रांनो। इथं उदाहरणात बघा, उदाहरणात मी पहिलं उदाहरण घेतलं इथनं, पहिलं उदाहरण असं बघा, 98032 या संख्येला 8 ने भाग जातो का नाही विचारले मित्रांनो। बघा या संख्येला 8 ने भाग जाण्यासाठी शेवटचे 3 अंक म्हणजे एकक दशक शतक या 3 अंकाला मिळून कितीने भाग गेला पाहिजे,
8 ने भाग गेला पाहिजे। या अंकाचा काय करायचं मित्रांनो, सोडून द्या, फक्त याला चेक करा, याला चेक केल्यावर काय मित्रांनो याला भाग जाणारच आहे। मग मला सांगा 0.32 म्हणजे मित्रांनो 32च ना, हे समोरच्या शून्याला काय किंमत नाही सध्या, मग किती दिसतंय 32। 8 चौक बघा, 8 1 8, 8 चौक 32 म्हणजे भाग जातो मित्रांनो कुठल्या संख्येला बघा 98,032 या संख्येला कितीने 8 ने भाग जातो। दुसरा उदाहरण बघा मित्रांनो, याच्यामध्ये मी म्हणलोय 169,512 या संख्येला बघा मित्रांनो तुम्हाला म्हणलंय की 8 ने पूर्ण भाग जातो का। बघा संख्या आहे बघा 1,69,512, 512 शेवटचे 3 अंक आहे म्हणून याला कितीने भाग देणार आहे मित्रांनो 8 ने। बघा तुम्हाला भागाकार येत असेल तर बघा मित्रांनो या संख्येला आता सोडून द्यायचंय। मग सांगा 8 1 8, 8 सक 48, बघा 51 मधले 48 गेले, राहिले किती 3 आणि या दोघांना जोडी करा मित्रांनो 32 झाले। 8 चौक 32, राहिले किती 0, 0 राहते म्हणजे काय मित्रांनो या संख्येला 8 ने पूर्ण भाग जातो। अजून एक प्रश्न बघायचा म्हटलं तर बघा मित्रांनो इथं लिहितो मी तिसरा प्रश्न, इथं लिहिलोय 1 2 3 4 5 6 7 असं पुढं पुढं जात इथं लिहिले मित्रांनो 6 4 8 या संख्येला 8 ने पूर्ण भाग जातो का म्हणले मित्रांनो। बघा असं जात जात कुठे शेवटी दिलेले 648, मग तुम्हाला शेवटचे 3 अंक पाहिजे होते, इकडचं आपल्याला काय घेणं देणं आहे मित्रांनो, इथं जाऊन काय करणार आहे 8 ने तुम्ही भाग देणार आहे मित्रांनो। सांगा 8 1 8, 88 64, 0 बाकी इथं 8 1 8, मग 0 बाकी राहिले का मित्रांनो, म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येच्या शेवटी आपल्याला 8 ने भाग जाणारी संख्या असेल तरी काय होतं मित्रांनो 8 ने पूर्ण भाग जातोच। म्हणून हे उदाहरण लिहून घ्या मित्रांनो। आता जाऊ आपण 9 ची कसोटीला, चला मित्रांनो आता नियम 9 आहे 9 ची कसोटी। बघा 9 ची कसोटी काय सांगते पहिलं वाचून घेऊ मित्रांनो। दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बघा सर्व अंकांची बेरीज करून त्या बेरीजेला 9 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस 9 ने पूर्ण भाग जातो। म्हणजे आपल्याला बघा मित्रांनो आता इथं आले परत तलवार पद्धत, हा 3 चा मोठा भाऊ, 3 चा मोठा भाऊ आहे मित्रांनो, 3 चा मोठा भाऊ, 3 ही याची बहीण होती मित्रांनो। आता मला सांगा 3 चा भाऊ मोठा भाऊ कोणता आहे 9, मग या 9 च्या बहिणीला कोणतरी वेगळ्या नजरेने पाहिलं किंवा कोणतरी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर आता काय करणार आहे मोठी तलवार काढणार आहे मित्रांनो। मोठ्या तलवाराने काय करणार आहे त्याचं मुंडका तर कापणारच आहे, त्याचं प्रत्येक अवयव काटून टाकणार आहे मित्रांनो। कोण 3 चा मोठा भाऊ, कोण 9 मित्रांनो। मग 9 ला तुम्हाला आठवण ठेवायचंय कसं समजून घ्या। बघा तुम्हाला 9 चा पाडा कमीत कमी बघा 9 1 9, 9 2 18, 9 3 27 इथपर्यंत तरी जमलं पाहिजे मित्रांनो। पुढचं आपण बघू पुढं बघा कमीत कमी 9 ची बेरीज तरी तुम्हाला जमली पाहिजे, ठीक आहे मित्रांनो। पुढचं पाडा तुम्हाला माहिती आहे। आता आपण उदाहरणात घेऊ। पहिलं उदाहरण बघा मी म्हणलोय 8172, बघा 8172 या संख्येस 9 ने पूर्ण भाग जातो का। मग त्यांनी पहिलं काय म्हटलं मित्रांनो दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करा। मग आपण त्याच्यानुसार एक प्रश्न सोडून दाखवू। बघा 8 + 1 + 7 + 2 या संख्येची आपण बेरीज केलं मित्रांनो किती आहे 8 आणि 1 9, 9 आणि 7 किती मित्रांनो 16, 16 आणि 2 किती मित्रांनो 18। बघा 18 ला कितीने भाग देणार आता 9 ने। मग सांगा 9 1 9, 9 2 18, बघा 9 च्या पाड्यामध्ये 18 येतोय मित्रांनो। मग इथं भाग गेला आणि बाकी किती 0 राहिले म्हणून या संख्येला काय भाग जातो मित्रांनो। आता मी तुम्हाला म्हणलोय तलवार काढायचं आणि मुंडकं उडवायचंय मित्रांनो, कसं बघा। आता इथं तुम्ही मला सांगा 8 1 7 2, आता काय करणार मित्रांनो मनातल्या मनात यांची बेरीज करायची कसं 9 18 27 च्या रूपात। मग मला सांगा मित्रांनो मला 18 गिटरा काय घ्यायचं नाही, मला 9च घ्यायचंय। बघा सांगा 8 आणि 1 9 1 9, 7 आणि 2 9 1 2 9 1 9। आता मला सांगा मित्रांनो दोनच तलवारीत पण प्रश्नाचं आपण काय उडवलं मुंडकं उडवून टाकलं मित्रांनो। हेच उत्तर तुमचं फायनल राहील, ठीक आहे। उत्तर लिहून घ्या आणि लगेच आपण याच्यावर दुसरा प्रश्न लिहू। इथं बघा इथं दुसरा प्रश्न लिहितोय मी। इथं 3 4 2 8 0 1 8 1
या संख्येला म्हणले 9 ने पूर्ण भाग जातो का मित्रांनो? तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही, डायरेक्टली तलवार काढायचं आणि मुंडकं उडवून टाकायचं मित्रांनो. कसं बघा, इथं काय करणार आहे, पहिलं 9चा पाडा येतो बघा, या दोघांना मिळून 9 1 9 बघा, शून्याचं काही कारण नाही, याला आणि याला, एकला आणि याला मिळून 9 1 9 बघा, या तिघांची बेरीज पण 9च होते मित्रांनो. बघा इथं या तिघांची बेरीज किती मित्रांनो? 4 आणि 3 7 आणि 2 किती? 9 9 1 9 बघा, 3 तलवारीच्या याच्यामध्ये याला प्रश्नाचं उत्तर एका सेकंदामध्ये काढून दाखवलं मित्रांनो. म्हणून तुम्हाला काय सांगतोय मित्रांनो, बघा आपल्याकडे शॉर्टकट पद्धत तर आहेच, पण बेसिक पद्धत शिकणं पण खूप गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हा प्रश्न तुम्ही लिहून घ्या. आता 10ची कसोटी बघू आणि पुढे जाऊ मित्रांनो. लिहून घ्या चला मित्रांनो. आता नियम 10वा आहे बघा, 10ची कसोटी. बघा मित्रांनो, एकदम हलवा प्रश्न आहे आणि हा नियम पण हलवा आहे मित्रांनो तुमच्यासाठी. लगेच तुम्हाला हे समजून जाईल. बघा, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 बघा, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असेल तर त्या संख्येस 10 ने पूर्ण भाग जातो. याचा अर्थ काय मित्रांनो? शेवटी काय पाहिजे? 0 पाहिजे. मग दिलेल्या संख्येच्या शेवटी 0 असेल तर काय? 10 ने भाग जाणार आहे मित्रांनो. उदाहरणार्थ बघा, पहिलं उदाहरण घेतोय, इथं लिहिलोय 45 म्हणजे 450. 450 च्या मागे काय मित्रांनो? शेवटी 0 आहे का? आहे. म्हणून याला काय होणार आहे मित्रांनो? कितीने भाग जाणार आहे तुमचं? 10 ने. बघा दुसरं उदाहरण घेतो मी असं लिहित जातो मित्रांनो, 1 2 3 4 5 6 7 8 9 असं इथं जाऊन काय 0 लिहिलंय. मग एवढ्या मोठ्या संख्येला तुम्ही 10 ने काय भाग देत बसणार का? नाही मित्रांनो. शेवटी काय आले? 0 आले. म्हणून मित्रांनो याला काय 10 ने पूर्ण भाग जातो मित्रांनो. बघा हे छोटे आणि साधे उदाहरण होते म्हणून मी तुम्हाला हे समजून सांगितलं, कारण की 2 उदाहरणामध्ये तुम्हाला समजलं पण असेल. ठीक आहे मित्रांनो. आता सर्वात महत्वाची कसोटी आणि आजची शेवटची कसोटी 11ची कसोटीला जाऊ मित्रांनो. आणि आजचा आपला हा टॉपिक इथं थांबवू मित्रांनो. म्हणजे टॉपिक संपणार नाही, याचं एक भाग संपेल मित्रांनो आज. एवढं लिहून काढा. लगेच आपण 11वा नियम बघू. याचं 11वा नियम आहे बघा 11ची कसोटी. बघा, दिलेल्या संख्येतील एकाआड एक अंकांची बेरीज करून त्या बेरीजेतील फरकाला 11 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस 11 ने पूर्ण भाग जातो मित्रांनो. इथं तुम्हाला उदाहरणासाठी एक तुम्हाला उदाहरण दिलंय बघा, याला समजून घ्या. हे समजून घेतलं की तुम्हाला सगळं तुम्हाला क्लिअर होऊन जाईल मित्रांनो. बघा तिने काय म्हणले, एकाआड एक म्हणजे काय मित्रांनो? याचा अर्थ समजून घ्या. एक सोडून एक अंक किंवा अंकाची बेरीज. एक सोडून एक अंकाची काय करायची मित्रांनो? बेरीज. मग या अंकात बघा, इथं तुम्हाला ही संख्या कसं दिलंय बघा, 5 8 4 आणि इथं 1. या अंकाची काय मित्रांनो? बघा, एक सोडून एक अंकांची बेरीज करायची. मग करा कसं? 5 अधिक 8 13 13 अधिक 4 17 17 अधिक 1 किती मित्रांनो? 18. या अंकांची बेरीज किती झाली? 18 झाली. मग आता मला सांगा मित्रांनो, इथं 3 अधिक 2 5 5 अधिक किती मित्रांनो? इथं 9 5 आणि 9 किती? 14 14 आणि 4 किती मित्रांनो? 18. बघा 18 मधून 18 गेले, राहिले किती मित्रांनो? 0. 0 ला 11 ने भाग जातो का? जातो. आणि 0 बाकी राहते. इथं बघा मित्रांनो, तुम्हाला दिलतं 11 22 33 44. याच्या पुढे तुम्ही 0 पण लिहा मित्रांनो. 0 11 22 33 44. या संख्या बाकी तर राहिले तर काय मित्रांनो? त्या संख्येला पूर्ण भाग जातो. म्हणून या संख्येला काय होणार आहे मित्रांनो? पूर्ण भाग जाणार आहे. अजून एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बघा मित्रांनो, तुम्हाला समजवण्यासाठी, म्हणजे या दोघांची वजाबाकी 0 आहे. मग 0 ला काय फरक 0 आहे आणि 0 ला 11 ने भाग दिलं तर भागाकार, म्हणजे भागाकार तर 0 येतो, बाकी पण किती येते मित्रांनो? 0 येते. ठीक आहे. अजून एक उदाहरण म्हणजे बघा मित्रांनो, 6 3 9 6 5 आणि इथं 5 असं उदाहरण दिलंय मित्रांनो तुम्हाला. बघा याला सोडवायचं कसं आहे? पहिलं बघा, एक एक अंकांची म्हणजे एक सोडून एक अंकांची बेरीज करा. सांगा मित्रांनो, इथं झाले 6 9 किती मित्रांनो? तुम्हाला 6 अधिक 9 झाले 15 15 अधिक 5 किती मित्रांनो? 20. मग इथून बघा 3 अधिक 6 9 9 आणि 5 किती मित्रांनो? 14. मग 20 मधून 14 काढा, राहिले किती? 6. मग 11 ला 6 ने भाग जातो का मित्रांनो? सॉरी 6 ला 11 ने भाग जातो का? जात नाही. आणि
फरक 6 आले, इथं 6 दिसते का मित्रांनो तुम्हाला? फरक 0 पाहिजे, 11 पाहिजे, 22, 33, 44 या पद्धतीने तुम्हाला फरक पाहिजे मित्रांनो. 6 फरक चालत नाही, कारण की 11 ने पूर्ण भाग जात नाही मित्रांनो. हे लिहून घ्या. आज आपण याचा भाग 1 संपवले मित्रांनो. खूप मोठा भाग झाले. आज इथं थांबतोय मी. उद्या याच्यावर प्रश्न कसे येतात प्रकार वाईज तुम्हाला सगळे प्रश्न क्लिअर करतोय मित्रांनो. ठीक आहे, आज इथं थांबू. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या मित्रांनो. ठीक आहे, चला धन्यवाद.